बातमी आहे टीम इंडिया संदर्भातली। मुंबईतही टीम इंडियाच्या स्वागताची जय्यत तयारी सध्या सुरू आहे। संध्याकाळी नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम पर्यंत ओपन बस मधून विक्ट्री परेड निघणार आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। टीम इंडियाच्या रोड शोच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय। दरम्यान दुपारी 4 वाजल्यानंतर वानखेडे स्टेडियमवर क्रिकेट प्रेमींनाही प्रवेश दिला जाणार आहे। मुंबई टीम इंडियाच्या स्वागतासाठी प्रशासनही सज्ज झालंय। अतिशय संपूर्ण भारतीयांसाठी असा अभिमानाचा हा क्षण आहे। दुपारी 4 वाजता टीम इंडिया मुंबई विमानतळावर दाखल होईल। तत्पूर्वी ती दिल्लीवरून मुंबईसाठी रवाना झाली आहे। तर ही जी आपण दृश्यांमध्ये जी बस पाहतो, याच बसमधून आता विजय मिरवणूक टीम इंडियाची निघणार आहे आणि या रॅलीमध्ये, या मिरवणुकीमध्ये सर्वसामान्यांनाही प्रवेश घेता येणार आहे। तसंच या विजय रॅलीच्या पार्श्वभूमीवरती पोलिसांचा मोठा फौजफाटा देखील तैनात करण्यात आलेला आहे। दिल्लीमध्ये विमानतळावरून ज्यावेळी टीम इंडिया ही मुंबईच्या दिशेने रवाना झाली त्यावेळी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती। याच गर्दीच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलिसांचा फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे। टीम इंडियाचे स्वागत करण्यासाठी मुंबई विमानतळावर मोठ्या संख्येमध्ये लोक आहेत। मुंबईकर जमा झाले। आपण दृश्यामध्ये पाहिलं तर मुंबई विमानतळावर संध्याकाळी 4 वाजता आज पहिल्यांदा T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडिया मुंबईमध्ये दाखल होणार आहेत। मुंबईमध्ये दाखल होतात मुंबईकरांकडून मोठा त्यांच्या जल्लोषात स्वागत केला जाणार आहे। आपण पाहिलं थेट विमानतळावर या ठिकाणी मोठ्या संख्येमध्ये मुंबईकर स्वागत करण्यासाठी। सर, काय सांगाल, आज तुम्ही टीम इंडियाचे स्वागत करण्यासाठी विमानतळावर दाखल झाला? खरोखर भारतीय संघानं 2020 विश्व कप जिंकून अखंड भारतीयांना आनंदित आणि खुश केलेलं आहे। अखंड भारतीयांच्या खुशीला खरं तर पारावर राहिलेला नाही। भारताने हा जो विजय मिळवलेला आहे त्या विजयामध्ये एक रोमांचक क्षण होतं आणि तो क्षण होता सूर्यकुमार यादव यांचा रोमांचक झेल। सूर्यकुमार यादवने तो झेल घेतला आणि हा जो विजयाचा मार्ग आहे तो सुखकारक केला। त्याने दाखवून दिलं की हा जो मार्ग आहे तो विजयाच्या दिशेने जाणार आणि भारतीय टीम विजयाच्या दिशेने जाऊन त्याने 2020 वर्ल्ड कप जिंकून अखंड भारतीयांना खुशी दिलेली आहे। ह्याच्यामध्ये रोहित शर्मा, हार्दिक पांड्या आणि विराट कोहलीसह अखंड भारतीय खेळाडूने सांघिक खेळ केलेला आहे। सांघिक खेळ करून त्याने भारतीय टीमला विजय दिलेला आहे आणि भारतीय टीमने अखंड भारतीयांना खुश केलेला आहे। अशा पद्धतीने एकंदरीत आज त्यांचं तुम्ही या ठिकाणी स्वागत करणार आहे। 4 वाजता मुंबई विमानतळावर पहिल्यांदा मुंबईच्या या ठिकाणी टीम इंडिया दाखल होणार आहे। मोठ्या संख्येमध्ये तुम्ही देखील आला आहात। कशा पद्धतीने एकंदरीत या 2007ला जेव्हा महेंद्रसिंग धोनी जेव्हा कॅप्टन होता, जेव्हा साऊथ आफ्रिकाला भरवला होता, तर पहिल्यांदा प्रथम इथे T20 जेव्हा भरवली होती तर प्रथम तो आपण कप जिंकला होता। त्या टायमाला हा एअरपोर्ट जुना होता, आता नवीन एअरपोर्ट आहे। 17 वर्षानंतर आपण इथे जो रोहित शर्माच्या अंडरमध्ये आज वर्ल्ड कप जिंकलो, तर सूर्यकुमार यादवनी जो कॅच पकडला तो वर्ल्ड कप सारखा कॅच पकडला हातात आणि त्याने सूर्यकुमार यादवनी जी कॅच पकडली, तो जब तक सूरज चांद रहेगा सूर्य तेरा नाम रहेगा, जब तक सूरज चांद रहेगा सूर्य नाम रहेगा। इंडिया इंडिया इंडिया। पाहिलं तर आपण या ठिकाणी विमानतळावर आहेत। मुंबई विमानतळ मोठ्या प्रमाणात आहे, मुंबईकर आहेत। तर टीम इंडियाचे जल्लोष करताना, स्वागत करण्यासाठी या ठिकाणी दाखल आणि टीम इंडियाच्या समर्थनात घोषणाबाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरामॅन कृष्णा खापरेसोबत सत्यम सिंग, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।